नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पादुकांना अभिषेक. किल्ले पुरंदर येथून वडूकडे छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान. छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा समिती यांच्या वतीने किल्ले पुरंदर, तालुका पुरंदर येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पादुकांना पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे व भाजप पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात येऊन पूजा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन राजांचे मावळे यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यावेळी पुष्पवृष्टी करण्यात येऊन त्यानंतर पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला. सर्व शंभू भक्तांना नम्रतेची विनंती आहे. पुढील काही वेळातच या ठिकाणी पूजा अभिषेकाचा कार्यक्रम होऊन आपली सालाबादाप्रमाणे शंभू छत्रपतीच्या पालखीचं या ठिकाणी प्रस्थान होणार आहे. सरस्वती भेटवू शिवरौद्रू, श्रीमंत छत्रपती सकल सुखांचा केला त्याग, मर्दनांचा सागला योग, राज्य संवर्धनाची लगबग केली, जीवितानमानी विशेष म्हणून ठरला राष्ट्रपुरुष, धर्मरक्षणी नाही शेष, शंभू होतात्म्यास साठवावे, हृदयी नित जागवावे, आयुष्यात नव मानावे, कर्तृत्वाचा ज्वलंत मेरू, हिंदवी स्वराच्या आधारू, महाराष्ट्र धर्माचं अखंड निर्धरू, धर्मवीर शंभू, धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता घ्यावे, राज्य आपले, देशद्रोही चितुके कोले, मारो निघालावे परते, देवदास पावती
सेनापती श्री हंबीरराव मोहिते की जय। हिंदवी स्वराज्य प्रतिपादिका वीरांगना श्री ताराऊ राणी साहेब की जय। हिंदवी स्वराज्य जलसीमा संरक्षक दर्या सारंग श्री मायनाट भंडारी की जय। हिंदवी स्वराज्य दर्या रक्षक सरळ पाटील श्री रायजी कोळी की जय। हिंदवी स्वराज्य जलसीमा विस्तारक सरकेल श्री कान्होजी आंग्रे की जय। हिंदवी स्वराज्य विस्तारक पंतप्रधान श्री बाजीराव पेशवा की जय। हिंदवी साम्राज्य निर्माता पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज की जय। सभी हुतात्माओं की जय। सभी महापुरुषों की जय। भूसेना की जय। नौसेना की जय। वायुसेना की जय। भारत माता की जय। राष्ट्र धर्म की जय। हिंदू धर्म की जय। नमो पार्वते पते हर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज
सर्वांनी बसून घ्या. अशा या इंद्रनील पर्वतावर ज्या छावेचा जन्म झाला तो छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि त्या संभाजी महाराजांचा जन्म या पुरंदर किल्ल्यावर झाल्यावर त्यांनी आपल्या हिंदू समाजाला ज्या संकटातून वाचवलेलं आहे त्या संकटातून वाचवल्यानंतर आपण आनंदाने या ठिकाणी आपण राहतोय, गुण्यागोविंदाने राहतोय. पण ते आपण कशामुळे राहतोय, कुणामुळे राहतोय याची सुद्धा आपल्याला आठवण राहिली पाहिजे. या हेतूने या ठिकाणी हे जे चळवळ चालू केलेली आहे ते संदीप बाप्पा भोंडवे आणि त्यांचे सहकारी असतील. त्यांनी या ठिकाणी जन्मभूमीपासून ते वडोदुद्र तुळापूर या ठिकाणी ज्यांची समाधी आहे छत्रपती संभाजी महाराज त्या समाधीपर्यंत पालखी आणि पादुका नेण्याचा त्यांनी उपक्रम चालू केलेला आहे. गेले 5 वर्ष 6 वर्ष झाले चालू केलेला आहे. योगायोगाला पूर्वार आलेला आहे. त्या मोठ्या विभूतीची आपल्याला आठवण व्हावी या हेतूने त्यांनी चळवळ केलेली आहे. आणि ती चळवळ आपल्या हिंदू समाजामध्ये ती जागृती ती आठवण राहावी त्यासाठी त्यांनी ती चळवळ चालू केलेली आहे. आणि त्यांनी जे बलिदान केलं ते बलिदान वायाला जाऊ नये म्हणून आपण सुद्धा त्याची आठवण एक जागृती एक आपल्या अंतःकरणामध्ये जागी ठेवली पाहिजे. यासाठी त्यांनी तो प्रयत्न सुरुवात केलेला आहे. आणि त्यामध्ये ग्रामस्थांनी सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्या पद्धतीने आपण आता हा संपूर्ण जगाला समजावा. कारण जो इतिहास लिहिला गेला होता तो चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला होता आणि तो चुकीच्या पद्धतीने इतिहास जगापुढे मांडला जात होता. आम्ही राहायला लोणीकडला म्हणजे आमच्यापासून तुळापूर आपण 4 ते 5 किलोमीटर लागतं. संभाजी महाराजांनी जो बलिदान दिलं होतं आणि आपण पाहिलं तर ते बलिदान ग्रंथ जाऊ नये म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर यावा म्हणून आम्ही हा पालखी सोहळा सुरू केला होता. 2015 साली या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. सगळ्यात सुरुवातीला पालखी सोहळा सुरू करण्याच्या अगोदर आम्ही नारायणपूरमध्ये मंदिरामध्ये महाराजांची भेट घेतली आणि नारायण महाराजांची भेट घेऊन आम्ही या पालखी सोहळ्याला सुरुवात केली. नारायण महाराजांनी आशीर्वाद दिले आणि मला आठवतं त्या दिवशी मी रात्री इथं मंदिरामध्ये आलो. आपल्या ज्या समाधीचा अभिषेक या मंदिरामध्ये केला. रात्री 2-3 तास अभिषेक चालू होता. आणि ह्या ठिकाणी श्रद्धेचं स्थान आहे आणि या श्रद्धेच्या स्थानापासून आम्ही संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात केली. आजही गावाहून पालखी आल्यानंतर आम्ही इथं 20व्याला दरवर्षी या मंदिरामध्ये पालखीचं आगमन होतं. 20व्या या पालखीतून आलेल्या सर्व लोकांचा त्या सगळ्या म्हणजे संपूर्ण ग्रामस्थांकडनं या भाविकांकडनं आदर व्यक्त केला जातं, सत्कार केला जातं. मी पालखी सोहळा समितीच्या वतीने त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो की आपण सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा पालखी सोहळा आम्हाला घेणं शक्य झालं आणि भविष्यातही या पालखी सोहळ्याला आपली अशीच मदत राहणार हे आम्हाला माहिती आहे. आपला उत्स्फूर्त मतदार आमच्या पाठीवर शाबासकीने थाप देऊन जातो. जास्त काय बोलतो पुन्हा एकदा आपल्या आभार व्यक्त करतो. शिवाजी महाराज यांना स्मरून सद्गुरू अण्णा महाराज यांच्या आशीर्वादाने 2015 साली हा सोहळा चालू झाला. अतिशय आनंदी वातावरणात हा सोहळा पार करत आहे. स्वामींनी सांगितलं की आज आपण इथं जे दिमागात बसतोय याला खरे कारण असेल तर भोसले घराणं असेल. छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजी शिवाजी महाराज यांच्यामुळेच आज आपण एवढ्या दिमागात या महाराष्ट्रात
मानाने जगत आहोत आणि त्याची आठवण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण संदीप बाप्पा भोसले परिवाराच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं. मी जास्त न बोलता या समितीच्या सर्व सदस्यांचं, त्याच्याबरोबर आलेल्या संभाजी भक्तांचं, विश्वचैतन्य सद्गुरुमाता महाराज आणि स्वामींच्या वतीनं, आमच्या नारायणपूर ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि यावर्षी काहीतरी आमच्याकडनं झालं इकडे तिकडे, परंतु आम्ही आज तुम्हाला आश्वासन देतो, पुढच्या वर्षी हा कार्यक्रम याच्यापेक्षा 10 पटीने चांगला करायचा. तुम्ही आम्ही म्हणून सगळ्यांनी करा. आणि आपले संभाजी महाराज तुमचे कुणाचे नाहीत, माझे नाही, तुमचेही नाही, आपले सगळे जगाचे संभाजी महाराज आहेत. एकमेव राजा असा होऊन गेला की त्याचा इतिहास जगात आहे. कमी वयात एवढं कर्तव्य करणार ज्ञानेश्वर माऊली आणि संभाजी महाराज हे 2च माणसं आहेत. मग त्यांचा आदर करणं हे आपलं काम आहे. त्यांच्यामुळे आपण एवढ्या दिमागात जगत आहोत. शक्तीचं आणि भक्तीचं व्यासपीठ सद्गुरूंना महाराजांनी जमा केलं इथं. बाकीच्या गोष्टी विषय सोडून द्यायचा. छत्रपती संभाजी महाराज की जय. करीत किल्ल्यावरून पालखीने पायी नारायणपूरकडे प्रस्थान ठेवले. पालखी नारायणपूर येथे पोहोचल्यानंतर दत्त मंदिरात दत्तसेवेकरी मंडळाच्या वतीने पोपट महाराज स्वामी यांनी पालखीचे तसेच पालखी सोहळा समितीचे स्वागत केले. धाराऊ माता यांचे वंशज यांचा साडी चोळी देऊन सन्मान पोपट महाराज स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. नंतर पालखी रथात ठेवण्यात आली. या ठिकाणी पोपट महाराज स्वामी यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आल्यानंतर पालखी पुढील प्रवासास मार्गस्थ झाली. यावेळी नारायणपूरचे सरपंच चंद्रकांत बोरकर, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांडेकर, विलास मोहिते, सदानंद बोरकर, अर्जुन चौखंडे, दिगंबर भिंताडे, नितीन झेंडे, आनंद बोरकर, तृप्ती शिंदे, समृद्धी इनामके, अनुराधा खलकर, दीपाली खेनट, राणी पोमन आदी उपस्थित होते. यावेळी दादासाहेब समिती महिला अध्यक्ष शिल्पा राहुल तुपे आदींनी सोहळ्याचे आयोजन केले. नारायणपूर नंतर भिवडी येथे सरपंच श्वेता चव्हाण, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांडेकर, मार्केट कमिटीचे संचालक विठ्ठल मोकाशी, साधू दिघे आदींनी पालखीचे स्वागत केले. आज किल्ले पुरंदरावरनं धर्मवीर संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप बाप्पा भोंडवे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन 6 वर्षापूर्वी हा पालखी सोहळा सुरू केलेला आहे. खरं म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाचे, संपूर्ण जगाचे एक प्रेरणास्थान आहे. धर्मवीर संभाजी महाराजांनी देशासाठी, धर्मासाठी आणि देवासाठी कशा पद्धतीने बलिदान केलं याचा इतिहास संपूर्ण जगाला माहिती आहे. असा एकमेव राजा झाला की ज्यांनी सर्व युद्ध जिंकले, एकही युद्ध न हारता सर्व युद्ध जिंकले. फक्त आयुष्याचं युद्ध मात्र त्यांना हरावं लागलं. त्याला कारण होती महाराष्ट्रातील फितुरी. आज आपण बघतोय की आजच्या काळात सुद्धा फितुरांची कमी नाही, परंतु हिंदू धर्म आणि इथली माती आणि इथली संस्कृती इतकी बलवान आणि ताकदवान आहे की ती अशा फितुरांना कधीही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या फितुरांना मातीत गाडून पुन्हा पुन्हा आपला भगवा ध्वज हा उंच नेण्याचं काम ही माती करणार आहे. आणि म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाला संपूर्ण हिंदू समाज कधीही विसरू शकत नाही, ही माती कधीही विसरू शकत नाही. अशा धर्मवीर संभाजी महाराजांना माझ्या वतीने त्रिवार अभिवादन करतो
आणि पुन्हा एकदा सर्व शंभू भक्तांना या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय शिवराय. मी सौ शिल्पा राहुल तुपे. आज दिनांक 31 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा किल्ले पुरंदर ते वडूतुळापूर या निमित्त आम्ही सर्वजण येथे जमा झालो आहोत. तरी मी आपल्या सर्वांना विनंती करते की जास्तीत जास्त जणांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. दिनांक 31 मार्च व 1 एप्रिल किल्ले पुरंदर ते वडूतुळापूर. धन्यवाद. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. भारत माता की जय.